श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला तिखट डाळ बनवून दाखवणार आहे. हा 1 चमच आणि हा हाफ चमच, असं 1.5 चमच आपण ऑइल घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. तेल गरम झालं आहे का? हो झालं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमच मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरे टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्या मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या मी टाकलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये हिंग, पाव चमच हिंग टाकणार आहोत. दोन ते 4 हिरवी मिरची टाकणार आहोत आपण. आणि 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तेलामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आपण याच तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यामुळे डाळीला एक सुगंध सुवास येतो, टेस्ट पण चांगली लागते. आपण पाव चमच हळद टाकणार आहोत. पण मी हा 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो मी टाकणार आहे यात. सर्व गोष्टी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेल्या डाळी टाकणार आहोत. ही माझी घरगुती डाळ आहे. तूर डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात घेतलेल्या आहे ती. तर मी एका साईडला आता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम पाणी याच्यामध्ये ओतणार आहे. चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. आता आपण याला एक उकळी येऊ देणार आहोत.
पण आता थोडा गॅस फास्ट करणार आहोत. मस्त अशी आपली आता तयार होत आहे तिखट डाळ. एकदा आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आता वरतून आपण कोथिंबीर कापलेली टाकणार आहोत. तर मस्त अशी आपली तिखट डाळ तयार आहे. तुम्ही ही भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता. या जेवायला. बाय.